आणि गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण असेल यासाठी आम्ही निश्चितपणे वचनबद्ध आहोत। निवडणुकीत महत्वाचा मुद्दा विकास, ही कामं भारतीय जनता पार्टी आणि महायुती 100% करणार हे येणाऱ्या तुम्हाला वर्षभरात दिसेल। आणि निश्चितच महायुतीचा झेंडा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार। सर्वांनी सांगितलं की येणाऱ्या सर्वच महानगरपालिकेमध्ये जिथे युती होऊची शक्यता युती होणार आहे आणि 100% युती सुरुवात झाली। सध्या महायुतीचं जागा वाटपाची आज पहिलीच बैठक झालेली आहे। निवडणुका लागलेल्या आहेत। माझ्यासोबत आमदार फाटक साहेब आहेत। काय सांगाल सर, आज बैठक झालेली आहे? आज आमची महायुतीची मीटिंग झालेली आहे। महायुतीच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की महायुती करायची आहे। महायुतीमध्ये सर्वच पक्ष, आज आमचे राष्ट्रवादी असेल, जे समाजवादी संघटना असेल, RPI असेल, आगरी सेना असेल, सगळ्यांना एकत्र घेऊन या वसई महानगरपालिकेवरती आपला महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे। त्यासाठी राजन नाईक, आमचे गाबी साहेब आमदार, तरे साहेब, दुबई मॅडम आमदार, सर्वच आणि आमचे जिल्हा प्रमुख ताई, सर्व मेन पदाधिकारी म्हणून एक बैठक झाली। बैठकीमध्ये असं ठरलं की युती करायची आहे। युतीमध्ये जे ज्या प्रभागामध्ये आपले उमेदवार जास्तीत जास्त प्रयत्न प्रबळले असेल त्यांना उमेदवारी देऊन आपल्याला अंडरस्टँडिंग करून युती करायची। सगळीकडे शिवसेना भाजपमध्ये दोस्तीत कुस्ती चालू आहे, पण या वसई विरारमध्ये दोस्तीत कुस्ती नाही, दोस्ती आहे। नाही, महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी या नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाहीर केला आणि आमचे BJPचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांनी सांगितलं की येणाऱ्या सर्वच महानगरपालिकेमध्ये जिथे युती होऊची शक्यता युती होणार आहे आणि 100% युती सुरुवात झाली। काल ठाण्यामध्ये पण झाली, आज आम्ही वसईमध्ये आहे, सगळे काल मुंबईमध्ये पण चालू आहे आणि मला वाटतं 90% ठिकाणी तर युती होईल असं मला वाटतं। युती होणार आहे। माझ्यासोबत माजी खासदार आणि विद्यमान आमदार आहेत। झालं ना जर सांगा, तुमचं या ठिकाणी काम केलेलं आहे, कसा फायदा होईल महायुतीला? बघा, या ठिकाणी आता नव्याने जे निवडून आलेले दोन्ही खासदार त्यांनी केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये इथे त्यांनी स्पष्टता दिलेली आहे आणि लोकांना डोळ्यासमोर दिसत आहे। आणि मी सुद्धा खासदार असताना आपण 1001 कोटी रुपये, त्याचप्रमाणे 89च्या आसपास इलेक्ट्रिक बसेस आणि ज्या गटार असतील किंवा आपलं STP प्लॅन वगैरे असेल, या संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला आणि ते आता या ठिकाणी आता जे लोकप्रतिनिधी दोन्ही आमदार चांगल्या प्रकारे, म्हणजे इवन तिसरे आमदार विलास तरे, हे तिघे मिळून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याची अंमलबजावणी करतायत आणि लोकांना वाटतंय की हे जे सरकार आहे हे डबल इंजिनचं सरकार आहे, केंद्रात आणि राज्य सरकार आहे आणि हे सरकार लोकांच्या विकासासाठी असलेलं सरकार आहे आणि विकासाचा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा हे एक विकासात्मक आणि रचनात्मक दृष्टिकोनातून या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत आणि त्याच्या या ठिकाणी प्रत्येक बुद्धिजीवी सामान्य वर्गाला त्याची त्या ठिकाणी जाणीव होते आहे आणि निश्चितच महायुतीचा झेंडा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार। या ठिकाणी महायुतीचा झेंडा फडकवणार सांगितलंय। माझ्यासोबत आमदार राजन नाईक, काय सांगाल आताची जी परिस्थिती आहे आणि अगोदरची परिस्थिती? महापालिकेच्या आता शाळा नाहीत आपल्याकडे, काय सांगाल? महापालिकेच्या शाळा आणि महापालिकेचे दवाखाने आणि हॉस्पिटल, जे महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी, पण जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शाळा आणि हॉस्पिटल्स महापालिकेकडे वर्ग करण्यासाठी 16 जुलै महाराष्ट्राच्या विधानसभेत माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठक झाली। त्या बैठकीला आमचे खासदार हेमंत सावरासाहेब, डॉक्टर हेमंत सावरासाहेब, आमच्या आमदार स्नेहाताई पाटील दुबे आणि मी स्वतः होतो। त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की जिल्हा परिषदेच्या शाळा, हॉस्पिटल, दवाखाने सर्व महापालिकेकडे वर्ग करून त्यासाठी शाळेसाठी जे अनुदान महाराष्ट्रात इतर ठिकाणी 50% दिलं जातं, तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केली आणि आम्हाला 80% द्या। मुख्यमंत्री महोदयाचे मनापासून आभार मानतो, त्यांनी ताबडतोब 80% देण्याचं मान्य केलं आणि अंतिम टप्प्यात आहे शाळेचा तो अंतिम GR निघाला। आता आचारसंहिता आहे म्हणून आचारसंहितेनंतर तो GR निघेल। शाळा महापालिकेकडे, जिल्हा परिषदेच्या शाळा, हॉस्पिटल महापालिकेकडे वर्ग होतील आणि गरीब विद्यार्थ्यांना विनामूल्य शिक्षण, आम्ही शाळा त्या सर्व आधुनिक शाळा करू जिथे इंग्लिश मिडियमचं शिक्षण असेल, विनामूल्य शिक्षण असेल, सर्व इन्फ्रास्ट्रक्चर माझ्या विद्यार्थ्यांना मिळेल, माझ्या लहान बालकांना मिळेल, यासाठी आम्ही निश्चितपणे वचनबद्ध आहोत। या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा काय असेल निवडणुकीत?
निवडणुकीत महत्त्वाचा मुद्दा विकास, चांगले रस्ते, ब्रिज, ट्रॅफिक, पिण्याचं पर्याप्त मात्रामध्ये पर डे पाणी, जे ग्राउंड अनधिकृत ग्राउंड जे झाले आहेत, जे प्लेग्राऊंड आरक्षित जागेवर झाले आहेत ते प्लेग्राऊंड करणं, गार्डन करणं, जे इल्लिगल बिल्डिंग आहेत त्यांना कशा प्रकारे दिलासा देण्यात येईल ते पाहणं, ओसी नसलेल्या बिल्डिंगला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणं, अनेक कामं आहेत. ही कामं भारतीय जनता पार्टी आणि महायुती 100% करणार, हे येणाऱ्या तुम्हाला वर्षभरात दिसेल. या ठिकाणी विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लढणार आहोत आणि वसईविरा महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणार असल्याचं दोन्ही पक्षांनी सांगितलेलं आहे. स्नेहा विश्वकर्मासह विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, नालासोपारा.